पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरातल्या 51,000हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण, राज्यातही रोजगार मिळावे। प्रशासनात सेवेची संधी मिळालेल्या सर्वांनी राष्ट्रसेवा हा मंत्र आणि नागरिक प्रथम हे ब्रीद मनात ठेवून संधीचं सोनं करावं, पंतप्रधानांचा उमेदवारांना सल्ला। विमानाच्या दोन्ही इंजिनांना होणारा इंधन पुरवठा बंद होणं अहमदाबाद विमान दुर्घटनेचं महत्त्वाचं कारण असल्याचं प्राथमिक चौकशी अहवालात निष्पन्न। जगातल्या अत्याधुनिक विमानतळांपैकी एक असं नवी मुंबई विमानतळ 30 सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्यानंतर दिली माहिती। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे अर्ध्या तासाची बचत होऊन घाट भागात होणारे अपघात टाळता येतील, प्रकल्पाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। शिवरायांच्या 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधानांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद, राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष। शक्तीपीठ महामार्गासाठी कोणावरही अन्याय न करता सहमतीनं मार्ग काढणार, विरोधकांनी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, राजेश क्षीरसागर। लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताची संथ आणि सावध फलंदाजी। आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदासाठीच्या लढतीत पोलंडच्या इगा श्वियाटेकनं अमेरिकेच्या अमांडा ॲनिमोसोवा जिंकला पहिला सेट। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात